नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. तलाठी भरती 2026च्या बाबतीत ना एक महत्त्वाचा अपडेट आहे. कारण आजची तारीख आहे 13 मार्च. 13 मार्च विशेष तारीख आहे कारण की मागची 2023ची जी भरती झाली होती तर त्या भरतीची वेटिंग लिस्ट जी आहे तर ती 13 मार्च 2026 पर्यंत होती. आता इथून पुढे कधीही जाहिरात येऊ शकते. एवढं सेन्सलेस इनलॉजिकल बोलण्यासाठी ना मी काही माझी अक्कल गहाण टाकलेली. कारण की कुठलीही जाहिरात यायची असेल ना तर त्याच्या अगोदर आकृतीबंध यावाच लागतो. हे आता जवळपास सगळ्या महाराष्ट्राला समजलेलं आहे. आता जर समजा आकृतीबंध आला आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्या तर तलाठी भरती जी आहे तर ती TCS मार्फत होणार की MPSC मार्फत होणार हा अगदी पुढचा प्रश्न आहे. अतिविचाराने महाराष्ट्रातील पोरं आणि शिक्षक लोक जे आहेत ना तर ते सध्या म्हणजे अतिविचारानं नको ते प्रॉब्लेम जे आहेत ना तर ते समोर येतात. ठीक आहे. आणि त्यांच्या विचारिकपणामध्ये किंवा विचार करण्यामध्ये ना थोडीशी भीती देखील आहे. कारण की TCS आणि IBPS मोस्टली TCSनं जे आहेत ना तर ते आत्तापर्यंत मुख्य घोटाळे जे आहेत ना तर ते TCSचेच केलेले आहेत. आणि शिफ्ट डेव्हिएशन मीन डेव्हिएशन वगैरे जर समजा TCS वाल्यांना घोटाळा जर करायचा असल्यानंतर कशा पद्धतीने करू शकतात नॉर्मलायझेशनच्या याने मी त्यावरती एक डिटेल्ड व्हिडिओ घेतलेला आहे. 160च्या पोराला शिफ्ट डेव्हिएशन मीन डेव्हिएशन हे टॉगल करता येतात नंतर. आणि आपला जो विद्यार्थी आहे तर तो त्या सोप्या शिफ्टमध्ये टाकून नंतर मग ते इंजेक्ट करता येतात. यावरती मी कॉन्स्पिरसी थिअरी जी आहे तर ती बनवलेली आहे आणि त्याचाही देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे. MPSC जी आहे ना तर ती घटनात्मक संस्था आहे आणि MPSCचा कारभार जाणला जातो ट्रान्सपरन्सीसाठी, पारदर्शकतेसाठी. हा थोडासा स्लो आहे पण फास्ट. मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सीच्या सोबत हळूहळू जो आहे ना तर ते स्पीडअप देखील होईल. काल मी कांगणे सरांचा देखील व्हिडिओ पाहिला आणि कांगणे सरांनी विद्यार्थ्यांना फार भावनिकपणे आवाहन केलेलं आहे. आणि आंदोलन जे आहे तलाठी भरती ही MPSC मार्फतच व्हायला पाहिजे याच्या संदर्भात त्यांनी भावनिक आवाहन केलेलं आहे. आणि मलाही त्यांची भावनिक बाजू जी आहे ना तर ती पटलेली आहे. आता MPSCने जरी समजा आकृतीबंध वगैरे सगळं काही आलेलं आहे आणि आता एक इमॅजिनरी सिच्युएशन अशी की तलाठी भरती आलेली आहे आणि MPSC मार्फतच होत आहे. पण MPSCने जर ही परीक्षा घेतली ना तर MPSCनं आतापर्यंत जेवढ्या सरळ सेवा परीक्षा झालेल्या आहेत लेट मी टेल यू वन्स MPSCने आतापर्यंत सरळ सेवा घेतलेल्या आहेत. 100 मार्काच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत किंवा 100 मार्काचे पेपर जे आहेत ना तर ते MPSCनं कम्प्युटरवरती घेतलेले आहेत. त्याचे प्रूफ जे आहेत तर ते मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि हे जे काही सरळ सेवेच्या कम्प्युटराइज्ड ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या TCSच्या आयॉनच्या सेंटरवरतीच घेतलेल्या आहेत. म्हणजे तलाठी भरती ही परीक्षा MPSCने घेतली काय आणि डायरेक्ट TCSने घेतली काय पेपर फक्त TCS आयॉनच्या सेंटरवरच होणार आहे. हे मी तुम्हाला प्रमुखपणे अंडरलाईन करून सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये कदाचित भविष्यामध्ये चेंज येऊ शकतो पण सध्याचे प्रूफ आणि सध्याचे जे पुरावे जे आहेत ना तर ते हेच सांगतात की MPSCनं जर सरळ सेवेची परीक्षा घेतली तर ती TCS मार्फतच होऊ शकते. लेट मी शो यू द प्रूफ. आता ही आपली MPSCची वेबसाईट आहे. ठीक आहे. ही जी आहे ना ही MPSCची वेबसाईट आहे. MPSCच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर जर तुम्ही समजा ऑनलाईन फॅसिलिटीजवरती क्लिक केलं, कुठं ऑनलाईन फॅसिलिटीजवरती क्लिक केलं तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असा एका टॅब दिसतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मॉक टेस्ट आणखी एक टॅब ओपन होतो. याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीनं मॉक टेस्टसाठी जे आहे ना तर ते पेज येतं. माझा दाखवायचा उद्देश हा नाही आहे. दाखवायचा उद्देश ही URL आहे. इथे जर तुम्ही समजा तुम्ही फोकस केलं तर इथे पहा TCSION.com येतं. म्हणजे MPSCनं जर सरळ सेवेची जर तलाठीची किंवा इतर कुठलीही जरी परीक्षा घेतली तरी ती चान्सेस आहे की ती TCS मार्फतच होतील. कारण IBPS जी आहे तर ती सेपरेट बँकिंगची परीक्षा घेणार आहे आणि TCSचं जेवढं सर्व्हर इन्फ्रा वगैरे आहे MPSCकडे तेवढं नाही आहे. हा जर MPSCनं परीक्षा झाली आणि ती जर ऑफलाईन झाली तर तो सिनॅरिओ तो केस वेगळा आहे. आता यासाठी अगोदर TCSची ही जी परीक्षा आहे तर ही MPSCकडे जाण्यासाठी ठीक आहे आंदोलन वगैरे जे आहे तर ते जर झालं तर माझाही तेवढाच सक्रिय सहभाग असणार आहे. किंबहुना कांगणे सरांच्या खांद्याला खांदा लावून जो आहे तर तो मी देखील या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहे. ठीक आहे. आमचे ST महामंडळाचे जे कंत्राटी भरतीचं आंदोलन होतं त्यावेळेस सरांनी देखील आश्वासन दिलं होतं की मी देखील या भरतीच्या संदर्भामध्ये आहे तर त्या विद्यार्थ्या संदर्भामध्ये काहीतरी ॲक्शन घेणार आहे. कारण की त्यावेळेस आचारसंहिता होती, इलेक्शन वगैरे होतं. पण मला वाटतं सरांचं काही पर्सनल
काही असेल त्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. पण यावेळेस सर ज्या जबाबदारीने आणि ज्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी लढण्याचा एक जोश देता येत ना, तर त्या जोशमध्ये मला असं वाटतं की बाकीचे सगळे शिक्षक असतील किंवा विद्यार्थ्यांनी जे आहे ना तर ते आणायला पाहिजे. आणि तलाठी भरती MPSC, मी माझं एक छोटंसं यामध्ये मत ॲड करणार आहे की तलाठी भरती MPSC कडून होईल याच्यासाठी आंदोलन तर व्हायलाच पाहिजे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वर्षी जवळपास 5 ते 7 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातून जे आहे ना तर ते ग्रॅज्युएशन पास होतात. आणि ग्रॅज्युएशन पास झाल्यानंतर त्यांच्यासमोर एक सेट ऑफ इन्फॉर्मेशन जी आहे ना तर ती असायला पाहिजे की माझ्यासाठी प्रत्येक वर्षी 8-10 हजार पदं जी आहेत ना तर ती या डिपार्टमेंटची जाहिरात येतच असते. असं एक रोस्टर, जसं MPSC म्हणा, MPSCचं तर ठीक आहे, त्यांचं आहे त्या लेवलचं, पण ठीक आहे त्यांची जाहिरात येणार असं कळतं, पण MPSCचे पदं कमी असतात. सरळ सेवेमार्फत जी भरती होते ती सगळी आता MPSCकडे जाणार आहे. आणि UPSCचं जसं शेड्यूल असतं किंवा SSCचं जसं शेड्यूल असतं की आम्ही या तारखेला नोटिफिकेशन देणार आहोत, या तारखेला आम्ही जाहिरात देणार आहोत, या तारखेला तुम्हाला फॉर्म भरणार आहोत, या तारखेला तुमचा रिझल्ट लागेल, सगळ्या गोष्टी कॅलेंडर जे आहे ना तर त्यांचं वर्षभराचं पब्लिश झालेलं असतं. या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा आणि MPSCच्या ज्या काही परीक्षा होतील तर त्यांचं कॅलेंडर किंवा तसं एक रिफॉर्म जे आहे तर ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणणं गरजेचं आहे. कारण की आपण इतक्या दिवसापासून अभ्यास करतोय, आईवडील आपल्याला म्हणजे पोटाला चिमटा देऊन विद्यार्थ्याला किंवा पोराला शिकवतात आणि सरकार कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली आपल्या पोरांना गुलाम बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजे 17,450 जी ST महामंडळाची पदं आहेत, असं कोणतं डिपार्टमेंट आहे की तिथं या सरकारनं, मुघली मानसिकतेच्या सरकारनं ही जी कंत्राटी सिस्टम जी आहे, आपल्या नातेवाईकाला जे कॉन्ट्रॅक्टर म्हणून उभे करायची जी सिस्टम सुरू केलेली आहे ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये नाही आहे. आणि मला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे ही आंदोलन रूपातूनच ही ठेचली जाऊ शकते. आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जे आहे ना तर ते मला असं वाटतं की काम करणं गरजेचं आहे. बघा, तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची, विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक लोक तुमच्यासोबत असतील, पण उद्या सगळ्या शिक्षक लोकांना ते असे म्हणतील की यांचे कोर्सेस आहेत म्हणून हे आंदोलन उभं करतायत. SSCचं जसं झालं तसं महाराष्ट्रातलं येऊ शकतं. म्हणून माझं एक तुम्हा लोकांना आव्हान आहे की तुमच्यापैकीच कर्ण, तुमच्यापैकीच अभिमन्यू, तुमच्यापैकीच अर्जुन जे आहेत ना तर ते तयार झाले पाहिजे, उभं राहिले पाहिजे. आणि तरच ही लढाई जी आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याची असणार आहे. आम्ही शिक्षक म्हणून फक्त सपोर्टिंगला असणार आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम.